हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. खूप जणांकडनं कारलं कडू होतं, त्याच्यामुळे खूप जणाला कारलं आवडत नाही. आणि म्हणजे जास्त मसाला पण नाही लागणार आहे, जास्त वेळ पण नाही लागणार आहे. तर अशी आपण न कडू होता कारल्याची भाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला आता आपण रेसिपीला चालू करूयात. सो मी आज कारल्याची भाजी बनवणार आहे, कारण की काय होतं, खूप जणांनी भाजी बनवली की ती कडू लागती म्हणतात. तर आज मी अजिबात कडू होणार नाही अशी कारल्याची भाजी करणार आहे. तर मी कारले मार्केटमधून आणले होते, पण दुसऱ्या भाज्या होत्या म्हणून 2 दिवस झालं कारल्याला थोडेसे पिवळे दिसतात, पण भाजी एकदम मस्त होती. तर सगळ्यात अगोदर कारले आहेत, हे मी 250 ग्रॅम कारले आणले होते. तर आत्ता काय करायचं आहे, आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला परत जास्त धुवायची गरज लागणार नाही. तर त्याच्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेत. आणि अगोदर आपल्याला त्याचं शेंडा आणि बूड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधल्या बिया वगैरे आपल्याला काढून घ्यायच्यात. तशा तर मला कारल्याच्या बियाची भाजी आवडती, पण दुसऱ्यांना आवडत नाही, त्याच्यामुळे मी म्हटलं की काढून घेऊयात. त्या अगोदर मी बघू शकता, जसं आपल्याला कारलं भरून करायचं आहे ना, तसंच आपल्याला कट करून घ्यायचे आणि त्याच्यातल्या सगळ्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या. आणि आपल्याला हे कारले मेन म्हणजे अजिबात कडू होणार नाही अशी भाजी बनवायची आहे. तर आधी मी सगळ्यातलं बी काढून घेते सगळ्या कारल्यामधलं, आणि हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. मेन म्हणजे हे कारले जास्त लवकर शिजत आहेत, उकडत आहेत पण लवकर. पांढऱ्या कलरचे असतात ते लवकर नाहीत उकडत, पण हे खूप लवकर गाळ होत आहे. तर बघू शकता आता मी कारले कट करून घेते, त्याच्यामधलं बी पण काढून घेते. आणि मेन म्हणजे हे बी आहे ना, मी ह्याची माझ्यासाठी स्पेशल वेगळी भाजी बनवणार आहे, पण मी आज फक्त कारल्याची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे. तर मी पूर्ण ह्याच्यामधलं बी काढून घेतले आणि आता आपल्याला ह्यातलं पूर्ण बी काढून घेतलं ना, आता आपल्याला हे पाणी टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. धुवून तर मी अगोदरच घेतले, आता आपल्याला धुवून वगैरे नाही घ्यायची गरज. तुम्हाला वाटेल तर तुम्ही परत पण धुवून घेऊ शकता. तर आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडीशी हळद आणि 1 चमचा मीठ. म्हणजे आपल्याला ह्यातलं हे पाणी आहे हे पूर्ण नंतर काढून टाकायचं आहे. पण जे आपल्याला कारलं कडू लागतं ना, ते कडू लागू नये म्हणून आपल्याला असं करून घ्यायचं आहे. असं पण आपण पाण्यामध्ये 10 मिनटं ठेवलं तरी पण चालतं, त्याचं तरी पण कडूपणा निघून जातो सगळा. पण ती भाजी करायची असल्यास थोडासा जास्त वेळ पाहिजे. आपण 1 तासाने अगोदर आपण कट करून ठेवले ना हळद मीठ लावून, तरी पण त्याचं पाणी निघतं. पण मला लगेच भाजी बनवायची होती, तर मी लगेच हळद मीठ टाकून 5 ते 6 मिनटं बघू शकता गॅसवरती उकळून घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे छान उकळायच्या नंतर ह्यातलं पूर्ण हे पाणी आहे ना, ह्या पाण्यामध्ये कारल्याचा पूर्ण कडूपणा आहे तो निघून जातो. म्हणजे आपले कारले अजिबात कडू लागत नाहीत. आपल्याला लई 4 ते 5 मिनटंच आपल्याला हे उकळून द्यायचं आहे, कारण की कारलं लई लवकर शिजतं. तर बघू शकता आत्ता मी कारल्यातलं पाणी काढून टाकले आणि अजून एकदा त्याच्यामध्ये थोडंसं गार पाणी टाकून त्यातलं पूर्ण पाणी काढून घेते. बघू शकता कारलं एकदम गाळ झालेलं आहे. तर आपल्याला अगदी त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे पूर्ण. मी असे काप कशामुळे केले की आपल्याला हे ह्यातलं पाणी काढायला सोपं जावं. जशी आपल्याला भाजी बनवायची ना, मी जर तसे केले असते ना तर पूर्ण पाण्यामध्येच कारलं विरघळून गेलं असतं. त्याच्यासाठी मी असे काप केले आणि नंतर तर बघू शकता पूर्ण कारल्यामधलं पाणी काढून घेते. तर आपल्याला हे भरलं कारलं नाही करायचं, तर आपल्याला म्हणजे याच्या छोटाले काप करूनच याची भाजी बनवायची आहे. तर बघू शकता आता मी यातलं सगळं पाणी काढलेलं आहे आणि एकदम आपल्याला कमी साहित्यामध्ये एकदम अशी झणझणीत अशी भाजी बनवायची आहे. जास्त साहित्य पण नाही लागणार आहे आणि म्हणजे करायला पण जास्त वेळ नाही लागत आहे. जेवढा आपण मसाला जास्त बनवतो तेवढा भाजीला पण वेळ लागतो. तर अगदी कमी टायमिंगमध्ये आणि अशी मस्त कडू न होणारी आपण भाजी बनवणार आहोत. तर आत्ता हे कारल्याचे काप आहेत हे मी पूर्ण बारीक काप करून घेते. आणि मी जर अगोदरच हे काप आहे मी हे आत्ता कट करून घेते ना, तसं जर मी अगोदर कट करून घेतलं असतं आणि पाण्यामध्ये उकळायला टाकलं असतं तर ते पूर्ण म्हणजे पाण्यामध्ये मिक्स झालं असतं. त्याच्यासाठी मी अगोदर जसं आपल्याला भरलं वांगं करायचे तशा फोडी करून घेतल्या, नंतर त्या छान उकळून घेतल्या. आणि आता आपण हे कट करून आपल्याला छान ह्याला तव्यामध्ये म्हणजे परतून घ्यायचं आहे, कारण की कढईमध्ये पण करू शकतो, पण तव्यामध्ये लवकर होत आहेत आणि सगळ्या साईडनी तवा गरम होतो, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागत आहे. कढईमध्ये थोडासा वेळ लागतो. आणि आता मी बघू शकता पूर्ण काप करून झालेले आहेत, एकच राहिलं आहे आणि हे काप झाले. तर आता आपण हे एका तव्यामध्ये छान परतून घेऊया. थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला
तर आत्ता मी पोळ्या बनवल्या होत्या अगोदर, तोच तवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते. पावसाचं वातावरण झाले, आभाळ पण खूप आलेले, म्हटलं पटकन बनवून घेऊया. तर आत्ता मी तव्यामध्ये तेल टाकते अगोदर, आणि जे आपण काप केलेले आहेत ना ते आपल्याला पूर्ण तेलामध्ये परतून, आपल्याला कमी गॅस करून ते चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ना शिजलेलं ते पण निघून जातं, आणि चांगला पण तेलामध्ये परतून घेतलं ना तर कारलं कडू पण नाही लागत. बघू शकता आत्ता खूप आभाळ आलतं आणि आता पाऊस चालू झाला. आणि मेन म्हणजे ही भाजी बनवताना रुद्रांश एवढी मध्ये करत होता, त्याच्यामुळं मी नंतर ह्याला ओव्हरवाईज देते. आणि आत्ता पण ओव्हरवाईज चालू आहे. तर आत्ता पावसाचं वातावरण झाले, आता पण हे छान फ्राय करून घेऊया. आपल्याला हे 2 ते 3 मिनटं छान तव्यावर परतून घ्यायचे. बघू शकता एकदम असे क्रिस्पी झालेले आहेत. असं पण खायला भारी लागतात, वरणासोबत पण भारी लागतात असे खायला. तर आता आपण एका साईडला भाजीला फोडणी घालूयात, आणि एका साईडला मी एका गॅसवरती ठेवलेला आहे तवा, आणि आता आपण ह्याला फोडणी घालूयात. तर मी एक कांदा कट केलेला आहे. मला ह्याला कांदा आणि मसाला टाकायचा, खूप जास्त मसाला वगैरे नाही टाकायचा, फक्त आपल्याला कांदा तिखटच टाकायचं आहे. तरी पण इतकी मस्त भाजी होते. तर बघू शकता मी मोठ्या साईजचे 2 कांदे होते ते कट करून घेतलेले आहेत, ते पण एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत. आणि आता आपलं तेल पण गरम झालं, तर आता आपण लगेच तेलामध्ये परतून घेऊयात. आणि कांदा पण आपल्याला एकदम छान परतून घ्यायचा आहे, ब्राऊन कलर होईपर्यंत परतायचा आहे. आणि ह्याच्यातच सगळे मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत. आता आपण कांदा छान परतून घेऊया. एक ते 1.5 मिनिटात कांदा छान परततो. आणि कधी पण कांदा छान परतल्याच्या नंतरच आपल्याला त्याच्यामध्ये हळद मीठ टाकायचं. आणि अगोदर जर आपण हळद टाकली तर हळद ती करपती, त्याच्यासाठी मी पूर्ण कांदा परतल्याच्या नंतरच हळद टाकते. तर आता टाकले मी मीठ. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला हळद आणि मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे, कारण की आपण जेव्हा कारलं उकडून घेतलं होतं ना त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं होतं, ते मिठाचं थोडंसं कारल्यामध्ये राहतं. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंच मीठ टाकायचं आहे. आणि एका साईडला मी तवा ठेवलेला आहे, त्याच्याचे पण आपण कारले आहे ते काढून घेऊया. आणि कांदा छान परतला की त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचा आहे मसाला. तर मी आत्ता थोडीशी हळद टाकते, अगदी थोडीशी, अगोदर पण टाकलेली आहे आणि आत्ता पण थोडीशी हळद टाकूया. आणि आत्ता टाकायची आहे धने पावडर. तर मी एक छोटा चमचा धने पावडर टाकली आहे. आणि आपल्याला हा मसाला आहे हा छान मिक्स करून घ्यायचा आहे, तोपर्यंत आपला पूर्ण कांदा पण छान परततो. आणि आता टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये तिखट. म्हणजे मी जे कांदा लसूण मसाला केलेला आहे ना, मी स्पेशल 1 किंवा 2 महिने जाईल असा वेगळा अगोदर लाल तिखट करून ठेवते. आणि कांदा लसूण कोथिंबीर खोबरं टाकून 1-2 महिन्यासाठी एका साईडला करून ठेवते, कारण की कोथिंबीर पण नसेल, दुसरा म्हणजे लसूण वगैरे नसेल तरी पण चालतो. त्याच्यासाठी अगदी 2 महिन्यासाठी मी भरपूर कोथिंबीरीच्या गड्ड्या वगैरे खोबरं टाकून हा मसाला बनवून ठेवलेला आहे. तर मी साधारण 1 ते 1.5 चमचा तिखट टाकलं. आणि आता आपल्याला हे छान परतल्याच्यानंतर कारलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आणि हे पण आपल्याला छान परतून घ्यायचे तेलामध्ये, पूर्ण मसाला ह्याला लागला पाहिजे. आणि आता आपल्याला हे शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे. बघू शकता छान परतून घेतले. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी, कारण की मी अगोदरच कारलं उकडून घेतलं होतं, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणीच ॲड करूया. ते खूप जास्त पण नाही टाकायचं, कारण की मला खूप जास्त पातळ पण नाही भाजी बनवायची, अगदी रबरबीत बनवायची आहे. म्हणजे खूप सुक्की पण नाही बनवायची आणि खूप जास्त पातळ पण नाही बनवायची, कारण की कारल्याची खूप जास्त पातळ भाजी चांगली नाही लागत आहे खायला. त्याच्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकलं होतं मी, साधारण 1 कप पाणी टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला हे कमी गॅस करून आपल्याला छान 2-3 मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता कमी गॅस ठेवलं ना तेल वगैरे काहीच जात नाही आहे, तशी तरी पण छान राहते. आणि कारलं खायला पण खूप भारी लागतं. मला ह्याच्यामध्ये ना मेन म्हणजे मला चिंचण गूळ खूप आवडतो, पण बाकीच्यांना नाही आवडत आहे. त्याच्यासाठी मी साईडला सगळी भाजी काढून ठेवल्याच्यानंतर 1 वाटी
म्हणजे मला जेवढी भाजी लागेल ना तेवढी भाजी ठेवते, त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसा गूळ आणि चिंच टाकत असते. तर बघू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे. बघू शकता मस्त असं चटचटीत तेल पण सुटले आणि ही भाजी खायला ना अजिबात कडू नाही, एकदम मस्त भाजी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझे प्रत्येक नवीनचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर बघू शकता खूप कमी साहित्यामध्ये एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे आणि कडू तर अजिबात नाही झाली. तर तुम्ही पण कधी ट्राय नसेल केली तर अशा पद्धतीत पण करा. आणि मी एकदा झालेलं कारलं म्हणजे आपण खूप सारा जास्त मसाला घालून तसं पण एकदा बनवणार आहे. तर आज मी अशी बनवलेली आहे आणि अजिबात कडू भाजी नाही झाली. तर ज्यांना पण भाजी आवडत नाही तर ही अशी नक्की करून बघा, म्हणजे कडू पण लागणार नाही आणि खायला पण खूप भारी लागते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सवर पण नक्की शेअर करा.